तू वांझोटी आहेस आणि मला माझ्या संपत्तीसाठी एक वारस पाहिजे आहे, असं म्हणत रजनीच्या नवऱ्याने तिला घटस्फोट दिला. नवऱ्याने सोडल्यावर जेव्हा ती तिच्या माहेरी परत आली, तेव्हा तिच्या वहिनीने तिला एका छोट्याशा अडगळीच्या खोलीत राहायला सांगितलं. ती तिला जेवायला देत नसायची. रजनीने पोट भरण्यासाठी लोकांच्या घरची कामं करायला सुरुवात केली. ती ज्या घरात काम करत होती, ती मालकीनसुद्धा मागच्या 10 वर्षापासून वांझ होती. पण जशी रजनी तिच्या घरी कामाला लागली, तिला दिवस गेले. त्या आनंदात तिने रजनीला असं काही गिफ्ट दिलं की रजनी ते बघतच राहिली. रजनीची सासू कर्कश आवाजात तिच्यावर ओरडत म्हणाली, सुनबाई, लवकर इकडे ये आणि मला लवकर चहा बनवून दे. रजनी हिंमत एकवटून घाबरत घाबरत सासूच्या जवळ गेली. तिची सासू रागात फणफणत होती. रजनी बाहेर अंगणात कपडे वाळत घालत होती. सासूचा आवाज ऐकून ती पळत घरात आली आणि येऊन सासूच्या समोर उभी राहिली. पळत आल्यामुळे तिचा श्वास फुलला होता. ती धापा देत म्हणाली, हो सासूबाई, आत्ता लगेच चहा बनवून देते, असं म्हणत ती किचनमध्ये जायला लागली. तेवढ्यात तिच्या सासूने रागात तिला विचारलं, असं कुठलं ओझं उचलायचं काम करत होतीस की धापा द्यायला लागली आहेस? तिच्या सासूला जणू माहीतच नव्हतं की त्यांची सून काय काम करत होती. रजनी म्हणाली, सासूबाई, मी बाहेर धुतलेले कपडे उन्हात घालत होते. तुमचा आवाज ऐकून पळत आले, त्यामुळे मला धाप लागली आहे. सासूने तिचं बोलणं ऐकलंच नाही. तिची सासू निर्दयीपणे तिला टोमणे मारत म्हणाली, माहीत नाही घरात अशी कुठली कामं असतात की तुला वेळच मिळत नाही. अजूनपर्यंत तू माझ्या मुलाला बाप व्हायचं सुख दिलं नाहीस. असं दाखवत आहेस की जणू तू किती साधीच आणि चांगली आहेस. मला तर असं वाटतंय की तुझं बोलणं पण दिखावा आणि ढोंग आहे. जर एवढी चांगली असतीस तर आत्तापर्यंत माझ्या घराला वारस दिला असतास. तू फक्त दाखवण्यासाठी पूजापाठ करत असतेस, मनापासून नाही. म्हणून तर देवाने अजूनपर्यंत तुझ्या पदरात मुलाचं सुख दिलं नाही. रजनी चकित होऊन सासूकडे बघायला लागली. रजनी म्हणाली, सासूबाई, असं बोलू नका. मी दाखवण्यासाठी पूजापाठ का करू? मी तर देवाला खुश करण्यासाठी प्रार्थना करते. जर मी माझ्या स्वार्थासाठी पूजा प्रार्थना करत असते तर मी स्वतः एक स्वार्थी माणूस बनले असते. देवाने माझ्या नशिबात बाळाचं सुख लिहिलं असेल तर त्या वेळेला मला ते सुख नक्की मिळेल. प्रत्येक वेळेसारखी यावेळी पण रजनीने हळू आवाजात खूप समजूतदारपणे सासूला प्रश्नाचं उत्तर दिले. पण तिला मिळत असलेल्या रोजरोजच्या टोमण्यांमुळे ती खूप उदास होती. रजनी खूप धाडसी होती आणि कठीण काळात पण स्वतःवरचा ताबा सुटू देत नव्हती. पण तिची सासू तिला बाळ होत नसल्यामुळे खूप वाईट टोमणे मारायची. त्यामुळे ती मनातून खचत चालली होती. सासूसोबतच तिचा नवरा नागेश पण तिला वांझोटी म्हणून टोमणा मारत असायचा. त्याचं बोलणं ऐकून बिचारी तासनतास रडत असायची. पण कुणालाही तिची दया येत नव्हती. तरीसुद्धा तिने देवाकडे कधीही तक्रार केली नव्हती. सासूचं बोलणं ऐकून रजनी त्यांना उलट उत्तर देत नव्हती. तरी पण सासू तिला कडवट बोलणं ऐकवत राहायची. ती मान खाली घालून सगळं ऐकत असायची आणि देवाकडे प्रार्थना करत असायची. येणारा प्रत्येक दिवस तिच्यासाठी अजूनच मुश्किल होत चालला होता. तिला सगळं काही सहन करायला लागायचं. सासूचे टोमणे, नवऱ्याची नाराजगी, तिला नाईलाजाने सगळं सहन करायला लागायचं. अगोदर असं नव्हतं. जेव्हा ती लग्न करून या घरात आली होती, तिची सासू तिला खूप जीव लावायची. नवरा तिच्यावर खूप प्रेम करायचा. मग नंतर शेजाऱ्यांच्या घरात एक नवीन सून आली आणि येताना सोबत भरपूर पैसा, दागदागिने, सामान घेऊन आली. रजनी पण येताना खूप पैसा, दागिने, लग्नात बरंच सामान घेऊन आली होती. तिच्या आईवडिलांनी, भावाने त्यांच्या परिस्थितीपेक्षा जास्त दिलं होतं आणि तिच्या सासरचं घर भरलं होतं. पण शेजाऱ्यांच्या घरात आलेली दुसरी सून तिच्यापेक्षा जास्त पैसा, दागिने आणि सामान घेऊन आलेली बघून तिच्या सासूला वाईट वाटलं. तिची सासू प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष द्यायची आणि म्हणायची, माझ्या सुनेने हे नाही आणलं, ते नाही आणलं. शेजारच्या घरात आलेली नवीन सून सगळं घेऊन आली आहे. हे ऐकून रजनीचं मन उदास व्हायचं. नागेशचा प्रत्येक मित्र बाप झाला होता, फक्त नागेशला सोडून. काही मित्र या गोष्टीवरून त्याची चेष्टा करायचे, तर काही मित्र विचित्र गोष्टी बोलत असायचे आणि नागेशला हे सगळं ऐकून घ्यायला लागायचं. आता तो या सगळ्याला कंटाळून गेला होता आणि तेव्हापासूनच त्या दोघांच्या संसारात भांडणं व्हायला लागली. रजनीची सासू तर टोमणे मारायची, पण जेव्हा तिचा नवरा पण तिला वांझोटी म्हणून टोमणे मारायचा तेव्हा तिचं मन खूप दुखायचं. रजनी मनमिळावू, शांत स्वभावाची होती.
तिच्या याच गुणामुळे तिची सगळीकडे प्रशंसा व्हायची. पण आता ती पण कमी व्हायला लागली होती. तिने सगळ्या घराची जबाबदारी घेतली होती. ती घरातली सगळी कामं करायची. पण सगळं निरर्थक होतं, कारण तिला मूल होत नव्हतं. रजनीच्या हातात कला होती, त्यामुळे तिने स्वतः कमवायला सुरुवात केली. ती सजावटीसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू बनवत असायची आणि त्या हजारात विकल्या जायच्या. तिची सासू कायम तक्रार करायची की तिने लग्नात बऱ्याच वस्तू आणल्या नाहीत. म्हणून सासूच्या मनाच्या शांतीसाठी तिने तिच्या संसारात लग्नात न आणलेल्या वस्तू विकत घेतल्या, म्हणजे सासू तक्रार करायची बंद करेल. पण जेव्हा नात्यात दुरावा येतो तेव्हा तक्रारी कधीच बंद होत नाहीत, उलट त्या अजूनच वाढत असतात. रजनीचं अस्तित्व आता तिच्या सासूला घरात सहन होत नव्हतं. रजनी देवाकडे प्रार्थना करत असायची की तिच्या आयुष्यात सगळं ठीक व्हावं, पण ती वेळ अजूनपर्यंत आली नव्हती. तरी पण तिने हट्ट सोडला नव्हता. तिने सगळा त्रास सहन केला, म्हणजे तिचं घर संसार सुरक्षित राहील. कारण तिचं तिच्या नवऱ्यावर नागेशवर खूप प्रेम होतं. पण घरातलं वातावरण बिघडायला लागलं होतं. नवऱ्याचं वागणं तिच्याशी बदललं होतं. आता तो पहिल्यासारखा प्रेमळ राहिला नव्हता. आता त्याच्या चेहऱ्यावर उदासी आणि राग दिसत असायचा. रजनीच्या खूप मनात यायचं की नवऱ्याला विचारावं ते अचानक एवढे का बदलले आहेत. पण ती बोलायला गेली की नागेश तिला टाळत असायचा. त्या दिवशी पण छोटीशी गोष्ट झाली. तिच्या नवऱ्याने ऑफिसवरून आल्याला जेवायला मागितलं. तसं तिनं जेवणात बनवलेली भेंडीची भाजी, डाळ आणि चपाती ताटात वाढून आणली. ते बघून नागेश रागात ओरडत म्हणाला, आज जेवणात बटाटा का बनवला नाहीस? रजनी हळू आवाजात म्हणाली, आज मला बाजारात जायला वेळ नव्हता. ते ऐकून नागेशचा पारा चढला आणि तो रागात म्हणाला, तू माझ्या आयुष्याला नरक बनवून ठेवला आहेस. तुझ्यामुळे माझ्या आयुष्यातले सुख शांती गायब झाला आहे. ना तू मला बाप व्हायचं सुख दिलं आहेस आणि कधी देशील याचीही आशा नाही. तू फक्त मला लग्न झाल्यापासून निराश केला आहेस. नवऱ्याचं बोलणं ऐकून तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. रजनी म्हणाली, मी तुमच्यावर माझं सगळं काही लुटलं. माझं आयुष्य खर्च केलं. तुमच्या घराला माझं घर मानलं. तुमच्या आईची मन लावून सेवा केली. मी कधीच तुमच्याकडे कुठलीही तक्रार केली नाही. पण बाळ होणं न होणं हे देवाच्या हातात आहे. जर देवाने माझी कूस भरली नाही तर यात माझं काय दोष? तिचं बोलणं ऐकून नागेश म्हणाला, हा तुझाच दोष आहे. इथे आजूबाजूला खूप बायका आहेत. सगळ्यांना मुलं झाली आहेत. माझ्या नशिबात एक वांजोटी बाई आली आहे. हा माझ्या नशिबाचा सगळ्यात मोठा धोका आहे. हे ऐकून रजनीने मान खाली घातली आणि हळू आवाजात म्हणाली, अहो, तुम्ही एवढ्या रागात माझ्यावर का ओरडत आहात? मी प्रत्येक वेळी तुमची साथ दिली आहे. मी कधीच कुठल्या गोष्टीसाठी नाही बोलले नाही. प्रत्येक त्रास सहन केला आणि प्रत्येक वेळी तुम्हाला खुश ठेवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही मला याची सारखी सारखी जाणीव का करून देता की मला मूल नाही? हे माझ्या हातात नाही. नागेश म्हणाला, रजनी, तुझ्या बोलण्याने माझं मन भरलं आहे. तू माझं जगणं मुश्किल करून ठेवलं आहेस. लोक माझी चेष्टा करतात. माझे मित्र मला विचारतात की मी अजून बाप का झालो नाही. मी त्या सगळ्यांना काय उत्तर देऊ? त्यांना असं वाटत आहे की माझ्यातच काहीतरी कमी आहे. आता माझ्यापुढे तुला घटस्फोट देण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही. हे ऐकून रजनी रडायला लागली. ती उदास होऊन म्हणाली, अहो, तुम्ही हे काय बोलत आहात? तुम्ही माझ्याशी लग्न केलं आहे. तुम्ही आयुष्यभर मला साथ द्यायचं वचन दिलं आहे. तुम्ही एवढ्या सहजपणे सगळं कसं काय संपवू शकता? आत्तापर्यंत मी केलेल्या सेवेची, माझ्या प्रेमाची तुमच्या नजरेत काहीच किंमत नाही का? नागेश रागात म्हणाला, मला काही माहीत नाही. मला फक्त बाळ हवं आहे. मला माझ्या घराला वारस हवा आहे. रजनी, तू काही मला बाळ देऊ शकत नाही, त्यामुळे तुझी मला इथून पुढे कसलीच गरज नाही. मी आता तुझ्यासोबत राहणार नाही. हे ऐकून रजनी पूर्णपणे तुटून गेली. ती हळू आवाजात म्हणाली, नागेश, तुम्ही या अगोदर एवढे कठोर कधीच वागला नव्हता. तुम्ही कधी विचार केला आहे का तुमच्या या बोलण्यामुळे मला किती त्रास होईल? कधी तुम्हाला माझं प्रेम दिसलं नाही? माझं अस्तित्व तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. नागेश रागात म्हणाला, रजनी, प्रेमाने पोट भरत नाही. प्रेमाने घराला वारस मिळत नाही. प्रेम चांगली गोष्ट आहे, पण जर घराला वारसच नसेल तर प्रेम पण त्यापुढे बेकार ठरते. मी माझा निर्णय घेतला आहे. तुला घटस्फोट देईन,
मला माझ्या मनाची शांती परत मिळवायची आहे. हे ऐकून रजनीचे हातपाय थरथर कापायला लागले आणि ती धाडकन खुर्चीवर बसली. डोळ्यातून पाणी थांबायचं नावच घेत नव्हतं. तरी पण ती हिंमत करून म्हणाली, अहो, तुम्ही म्हणत असाल तर मी उपचार घेते. तुमच्यासाठी मी सगळा त्रास सहन करायला तयार आहे. पण तुम्ही माझी साथ सोडू नका. घटस्फोट द्यायचं बोलू नका. पण नागेशने तिचं काहीच ऐकलं नाही आणि कठोर आवाजात म्हणाला, रजनी, आता या सगळ्याला खूप उशीर झाला आहे. माझ्यासाठी तुझं अस्तित्व फक्त एक ओझं आहे. हे शब्द ऐकून रजनीच्या काळजाचे 1000 तुकडे झाले. ती भरल्या आवाजात म्हणाली, अहो, तुम्ही एकदा पण माझा विचार केला नाही का की घटस्फोट घेतल्यानंतर मी कुठे जाणार, कशी राहणार? मी तुमच्यासोबत आपल्या सुखी संसाराची स्वप्न बघितली होती. सगळं सहन करत होते. पण आज तुम्ही मला अनोळखी बनवले. नागेश हसून म्हणाला, तुझं माहेर आहेच ना? मग त्यांच्याजवळ जा आणि त्यांच्यावर ओझं बन. इथे आता मला तुझी गरज नाही. तुला सांगितलं आहे, घटस्फोटाचे पेपर तुला मिळतील. आता हे घर तुझं राहिलं नाही. रजनी खोलीत गेली. थरथरत्या हाताने तिची बॅग भरली. डोळ्यातून पाणी वाहत होतं. सगळ्या घराला बघून मन तुटत होतं. ती हळू आवाजात म्हणाली, ही तीच खोली आहे जिथे मी सुखी संसाराची स्वप्न सजवली होती, प्रेमाची क्षण घालवले होते आणि आज हे सगळं एका क्षणात माझ्यासाठी अनोळखं झालं. तिने बॅग उचलली आणि दाराकडे गेली. नागेशने एक नजर तिच्यावर टाकली, पण डोळ्यात जरा पण काळजी नव्हती. रजनी मनातल्या मनात म्हणाली, नागेश, तुम्ही माझं सगळं काही माझ्यापासून हिसकावून घेतलं आहे. माझा आधार, माझं जग उजाडलं. माझं सगळं काही तुम्हाला अर्पण केलं आणि तुम्ही मला घरातून हाकलून दिलं. मला घटस्फोट देताना तुम्ही हे विसरलात वाटतं की माझ्या आईवडील या जगात नाहीत. भावाचं लग्न झालं आहे आणि त्याच्या बायकोसाठी माझं अस्तित्व फक्त एक ओझं आहे. मी कधी माहेरी गेली की तुम्हाला वाटलं की माझ्या माहेरची मला आधार देतील? घरातून निघून जेव्हा ती माहेरी पोचली तेव्हा तिच्या वहिनीने दार उघडलं. वहिनीला बघून रडत रजनीने सगळं काही सांगितलं. तशी तिची वहिनी तोंड वाकडं करत म्हणाली, तुम्ही परत माहेरी आलात? तुमची काय इच्छा आहे? माझ्या घरात राहणार असाल तर इथे तुम्हाला कुठलीही सुखसुविधा मिळणार नाही. मोकळी खोली पण नाही आहे. आडगळीच्या खोलीत झोपायला लागेल. खाण्यासाठी पण काहीच मिळणार नाही. मी जशी ठेवेन तसं राहायला लागेल. रजनी डोळे पुसत उदास स्वरात म्हणाली, वहिनी, मी तुझ्यापुढे हात जोडते. मला घरात राहू दे. माझ्याजवळ राहण्यासाठी दुसरा कुठलाच ठिकाणा नाही. तुला जसं हवं तसं बोल, पण मला घरात राहू दे. तिची वहिनी म्हणाली, ठीक आहे, पण तुमच्यावर दया दाखवणार नाही. तुम्हाला मी सांगेल तसं राहायला लागेल. तुम्हाला दिवस रात्र काम करायला लागेल तरच तुम्ही इथे राहू शकता. नाहीतर दारडोगरं आहे, तुम्ही जाऊ शकता. रजनी हो म्हणून मान हलवली आणि मनातल्या मनात म्हणाली, देवा, माझी कसली परीक्षा बघत आहेस? माझ्या नशिबात किती दुःख लिहिली आहेस. पण मी हार मानणार नाही. तुम्हाला ज्या अवस्थेत ठेवशील मी तशी राहीन. तिच्या बहिणीने तिला घरात येऊ दिलं, पण देवालाच माहीत आजच्या दिवस तिने तिला काम करायला नकार दिला आणि म्हणाली, उद्या सकाळी लवकर उठून नाश्ता करा आणि उद्यापासून कामाला सुरुवात करा. आजचा दिवस आराम करा. रजनीने वहिनीचे आभार मानले आणि आडवळीच्या खोलीत अंथरूण घालून त्यावर झोपली. सगळी रात्र रजनी रडत तिच्या आईवडिलांची आठवण काढत राहिली. दुसऱ्या दिवसापासून तिच्या नवीन परीक्षेला सुरुवात झाली. रजनीच्या आयुष्याने नवीन वळण घेतलं होतं. वहिनीच्या घरात तिला तिची इज्जत लपवण्यासाठी जागा मिळाली होती, पण हे घर कुठल्या तुरुंगापेक्षा वेगळं नव्हतं. पहाटे पहाटे तिची वहिनी तिला उठवत असायची. घरातली साफसफाई, चहा, नाश्ता, कपडे, भांडी, जेवण ही सगळी कामं तिला एकटीलाच करायला लागायची. एवढं सगळं करून पण तिच्या वहिनीला तिच्यावर जरा पण दया येत नव्हती. रात्री ती लडगडीच्या खोलीत झोपायला लागायचं. ना तिथे लाईट होती आणि नाही पंखा होता. कितीतरी वेळा जेवणासाठी तिला काही शिल्लक राहायचं नाही. कधी शिळी भाकरी खायला लागायची, तर कधी नुसता डाळ भात द्यायची, तर कधी सरळ म्हणायची, तुमच्या जेवणाची व्यवस्था तुमची तुम्ही करा. मग अशा वेळेस रजनी उपाशी पोटी झोपत असायची. मग दुसऱ्या दिवशी परत हिंमत गोळा करून कामाला सुरुवात करायची. एक दिवस जेवणाच्या वेळेला रागात तिची वहिनी म्हणाली, ताई, तुमच्या जेवणाची व्यवस्था तुमची तुम्ही करा. मग रजनीने विचार केला, जर जिवंत राहायचं असेल तर घरातल्या कामाबरोबर तिला बाहेर पण काम शोधायला पाहिजे. दुसऱ्या दिवशी गावातल्या एका श्रीमंत घरात तिला धुणी भांडी करायचं काम मिळालं.
तिची मालकीण खूप कठोर स्वभावाची होती, पण रजनीला कामाची खूप गरज होती. त्यामुळे मान खाली घालून सगळं सहन करत ती त्या घरात काम करायला लागली. दिवसभर कामं करून थकून घरी आल्यावर वहिनी टोमणे मारत म्हणाली की घरातली कामं अजून करायची बाकी आहेत. रजनी काही न बोलता रात्रीची राहिलेली घरातली सगळी कामं पूर्ण केली आणि मग जाऊन खोलीत झोपली. वेळ पुढे निघून गेली. रजनी आता बराच घरात कामं करायला लागली. सकाळी वहिनीच्या घरातली कामं आवरून मग दिवसभर दुसऱ्यांच्या घरातली कामं करायची आणि रात्री परत वहिनीच्या घरातली उरलेली कामं करत असायची. भूक, तहान आणि थकवा तिची सोबती बनले होते, पण हिंमत तिने सोडली नव्हती. एक दिवस ती एका नवीन घरात काम करायला गेली. त्या घरातली मालकीण खूप मनमिळावू स्वभावाची होती, पण मागच्या 10 वर्षापासून तिला मूलबाळ झालं नव्हतं. रजनीने भांडी घासून कपडे धुतली आणि मग किचन स्वच्छ केलं. काम झाल्यानंतर तिची मालकीण खूप प्रेमाने म्हणाली, "तू काम करून थकली असशील, ये आणि पोटभर जेवण कर." रजनीने अगोदर तर जेवायला नकार दिला, पण मालकिनीने सांगितल्यावर जेवायला बसली. खूप काळानंतर आज तिला असं पोट भरून जेवायला मिळालं होतं. तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. तिने मनापासून तिच्या मालकिनीसाठी देवाकडे प्रार्थना केली की देवा, माझ्या मालकिनीला बाळाचे सुख मिळू दे. देवाची करणी बघा की काही दिवसातच तिच्या मालकिनीला आनंदाची बातमी मिळाली की ती आई होणार आहे. ही बातमी ऐकून तिच्या आनंदाला सीमाच उरली नाही. तिची मालकीण रजनीला म्हणाली, "रजनी, तुझ्या प्रार्थनेमुळे माझी कूस उजळली आहे." तिने आनंदाने रजनीला एक घर गिफ्टमध्ये दिलं, म्हणजे ती तिचं आयुष्य इज्जतीने सुखात घालवू शकेल. रजनीच्या डोळ्यात आनंदाने पाणी आलं. ती मनापासून मालकिनीचे आभार मानत म्हणाली, "मालकीनबाई, तुम्ही एवढं मोठं गिफ्ट मला दिलं आहे, पण खरं तर हे आहे की मी स्वतः एक वांजोटी बाई आहे. या कारणामुळेच तर माझ्या नवऱ्याने मला घटस्फोट दिला आहे." हे ऐकून तिची मालकीण हसत म्हणाली, "अगं रजनी, तू वांज नाही आहेस. आपण कायम चांगल्या लोकांना अपशकुनी मानत असतो, पण सत्य कायम त्याच्या उलट असतं. मी तुझ्या सगळ्या टेस्ट करेन, म्हणजे खरं सत्य लोकांच्या समोर येईल." तिच्या मालकिनीने तिच्या सगळ्या टेस्ट केल्या. काही दिवसांनी त्याचे रिपोर्ट आले. त्यात समजलं की रजनीमध्ये कुठलाच प्रॉब्लेम नव्हता. हे बघून आणि ऐकून रजनीच्या पायाखालची जमीनच सरकली. सगळं ओझं जे कितीतरी वर्षापासून तिच्या डोक्यावर होतं ते एका क्षणात तिच्या डोक्यावरून खाली झालं. पण त्यासोबत मनावर एक घाव झाला की तिचा नवरा स्वतः कधीच बाप होणार नाही. ती स्वतः निर्दोष होती, तरी पण टोमण्यांच्या आगीत ती जळत राहिली. दुसरीकडे तिच्या नवऱ्याने नवीन आयुष्याला सुरुवात केली होती, पण लग्नाला वर्ष झालं तरी तो बाप बनला नाही. त्याच्यावर दबाव वाढायला लागला, म्हणून त्याने सगळ्यांपासून लपून त्याच्या टेस्ट केल्या. रिपोर्ट हातात आल्यावर त्याच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. त्याला कळाले की त्याच्यातच कमी होती, तो बाप बनू शकत नव्हता. त्या दिवशी तो घरी आला तर त्याच्या नव्या बायकोने त्याला आनंदाची बातमी सांगितली की ती प्रेग्नेंट आहे. हे ऐकून नागेशचे हातपाय थंड पडले. त्याला माहीत होतं की हे बाळ त्याचं नाही, त्याची दुसरी बायको चरित्रहीन आहे. तो डोकं पकडून खाली बसला. त्याला रजनीची आठवण यायला लागली. तिने कधीच त्याच्याकडे कसलीच तक्रार केली नव्हती. सगळ्यांची मनापासून सेवा करत होती. खूप हिंमतवाली होती ती. त्याच्यासोबत राहत होती. तेव्हा तिला सगळे टोमणे मारत होते, पण त्याने त्याचा खोटा पुरुषार्थ दाखवण्यासाठी आणि दुसऱ्यांच्या बोलण्यात येऊन रजनीसारख्या चांगल्या पवित्र बायकोला घटस्फोट दिला. आज नागेशला त्याच्या चुकांची जाणीव झाली होती, पण पश्चाताप करण्याची वेळ हातातून निघून गेली होती. रजनी त्याच्या आयुष्यातून कायमची निघून गेली होती. तो त्याची शिक्षा समजून त्या दुसऱ्या चरित्रहीन बायकोसोबत राहायला लागला आणि त्या दुसऱ्याच्या बाळाला सांभाळायला लागला. इकडे रजनीचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं होतं. गावातले जे लोक तिला वांज म्हणून टोमणे देत होते, तेच लोक आज तिच्या हिमतीचे कौतुक करत होते. रजनीने तिच्या मालकिनीच्या NGOमध्ये मुलांना शिकवायला सुरुवात केली. लोक तिची इज्जत करायला लागले होते. ती मनात म्हणाली, देव ज्यांच्या नशिबात इज्जत आणि सुख, आनंद लिहितो ते त्यांच्यापासून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. वेळेसोबत रजनीने स्वतःचं घर सांभाळलं. अनाथ मुलांची आई झाली. त्यांच्यावर चांगले संस्कार करायला लागली. ज्या बाळासाठी ती एवढी वर्ष तरसली होती, आज देवाने तिला अशा मुलांसोबत जोडलं होतं जी मुलं आईच्या प्रेमापासून वंचित होती. तिने त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणलं आणि स्वतःचं आयुष्य प्रेमाने आणि इज्जतीने भरलं.
आज रजनीला निस्वार्थ मनाने देवाच्या केलेल्या प्रार्थनेचे फळ मिळाले होते आणि तिच्या नवऱ्याला नागेशला त्याच्या पापाची शिक्षा मिळाली होती.